नमस्कार मित्रांनो, राज्यात नमो ड्रोन दीदी ही योजना राबवली जाणार आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण जी.आर निर्गमित करण्यात आला आहे। नक्की काय जी.आर आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, नमो ड्रोन दीदी या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणी आणि संनियंत्रण याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याबाबतचा दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे। यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या उद्देशासाठी द्रव्य खते आणि कीटकनाशकांच्या फवारणीसाठी भाड्याने ड्रोन सेवा देण्याकरिता महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने नमो ड्रोन दीदी योजना ही योजना मंजूर केली आहे। सदर योजनेअंतर्गत सन 2024-25 व 25-26 आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण भारतात 14,500 निवडक महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरविण्यात येणार असून या योजनेकरिता केंद्र शासनाकडून रुपये 1261 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सदर योजनेअंतर्गत ड्रोन खरेदीसाठी महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन व इतर साहित्य आनुषंगिक खर्चाच्या 80% दराने जास्तीत जास्त 8 लाख रुपयेपर्यंतचे केंद्रीय आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। केंद्र शासनाच्या दिनांक 9/4/2029 पत्रान्वये तसेच दिनांक 28/10/2024 पत्रान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात सदर योजनेची अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार राज्यात नमो ड्रोन दीदी या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणी आणि संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याच अनुषंगाने पुढील शासन निर्णय घेण्यात आला आहे। आता शासन निर्णय काय आहे ते बघा मित्रांनो, नमो ड्रोन दीदी या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणी आणि संनियंत्रणासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे। अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव कृषी विभाग हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत व खालीलप्रमाणे या समितीचे सदस्य असणार आहेत। आता या समितीची कार्यकक्षा कशी असणार आहे ते बघा। ड्रोन सुविधा प्रभावीपणे पुरवता यावी याकरिता ज्या ठिकाणी ड्रोन सुविधा देणे शक्य आहे असे लागवडीखालील क्षेत्र कृषी विभागामार्फत निवडले जाणार आहे। निवडलेल्या क्षेत्रामध्ये डे NRLM अंतर्गत उमेद अभियानामार्फत नोंदणीकृत असलेल्या समूहस्तरीय संघटना आणि महिला स्वयंसहायता गटमधून ड्रोन सुविधा देण्यासाठी सक्षम CLFS आणि महिला SHGS ची निवड प्राप्त करून घेणे। ड्रोन सुविधा देण्याकरिता निवड केलेल्या महिला स्वयंसहायता गटातून ड्रोन पायलट व ड्रोन सहाय्यक प्रशिक्षणासाठी सदस्यांची निवड व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत करून घेणे। जिल्हानिहाय ड्रोन वापरांचे मूल्यांकन कृषी विभागामार्फत करून घेण्यात येणार आहे। ड्रोन वापरासाठी विद्यमान अंतर, उपलब्धता आणि भविष्यातील आवश्यकता ओळखणे। निवडक महिला बचत गटांना आणि कीटकनाशक कंपन्यांच्या समन्वयाने व्यवसाय प्रदान करणे निश्चित करणे इत्यादी राज्यस्तरीय समितीची जबाबदारी असणार आहे। आवश्यकतेनुसार बैठका घेण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत प्रस्थापित करणे। मित्रांनो, सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। धन्यवाद।